गुराला कशाला करतो घर पकडणार हा पकडत नाही का. तर आता हे आपलं नाशिकचे आउटलेट आहे आणि आता आम्ही 2 दिवस झाले ते बंद ठेवलं आहे. तर सीन काय होतो इकडे ना गर्दी खूप होती आहे मार्केट एरिया असल्यामुळे ना. आता आम्ही काय केलं आहे कॅश काउंटर जे ते बाहेर घेतलं आहे आणि आधी ना साधा वडापावचा काउंटर इकडे असायचा आणि ते एवढी गर्दी वाढली आहे ना की एकाच काउंटरला पूर्ण गर्दी होत चालली आहे. शॉप जेव्हा रिनोव्हेट होणार तेव्हा वर्किंग अशी असणार आहे की इथे एक एक्स्ट्रा नवीन काउंटर बनणार आहे आपला साईड पूर्ण व्हरायटीची मेकिंग असणार इथे ग्रिल मशीन असणार आणि मध्ये पूर्ण स्पेस आहे ना पूर्ण ओपन असणार आहे ओपन पूर्ण मुव्हिंग असणार. याचा फायदा एक असणार की स्मूथ फ्लो होणार आतमध्ये स्टाफला काम करायला जागा भेटणार. ते पूर्ण प्रॉपर पॅनल लाइटिंग केली आहे पूर्ण ही जागा ना पूर्ण ब्राईट दिसणार आहे तुम्हाला. इथे ना खूप अनऑर्गनाइज होतं गोष्टी सगळं स्क्रॅप केलं. वी होप की उद्या काउंटरचं पूर्ण काम होईल आणि आपण शॉप चालू करू शकतो. हे नवीन कॅश काउंटर आहे जे आता आपण बनवलं आहे. ज्यांना साधे वडापाव पाहिजे ते इथून कुपन घेणार आणि या काउंटरला जाणार आणि ज्यांना व्हरायटी पाहिजे ते इथूनच कुपन घेणार आणि इकडे येणार या काउंटरला जे आपण नवीन बनवतो आता रिसेंटली. आणि सगळं जे रेनोव्हेशन तुम्ही बघताय ते आम्ही तुमच्यासाठी करतो. मी तुम्हाला एक गोष्ट अश्योर करतो की जेव्हा तुम्ही आमच्या नाशिकच्या आउटलेटवर याल ना तुम्हाला एक सुंदर असा पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स भेटेल फास्ट सर्व्हिस भेटेल आणि तुम्ही एन्जॉय करा. हो 1 मिनिटात होईल ना आपली ऑर्डर सगळी जास्तीत जास्त अर्धा मिनिट बाकी इथून ना इथपर्यंत पूर्ण काउंटर पाहिजे मला. अशी ग्रिल मशीन माझी बसेल इथपर्यंत घेऊयात. रात्रीचे 12 वाजलेत कसं वाटतं अजून काम चालू आहे बघ. कामात एक करून वाढतच चालेल. जेवढं चालू दुकानात काम नाही ना त्या डबल टेबल पण दुकानात